नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मनी सिरीजच्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत चॉक स्वीप एंट्री मॉडेल. एका स्टुडंटने कॉमेंट केली होती लास्ट व्हिडिओला की सर तुम्ही नवीन नवीन स्ट्रॅटेजी शिकतात, इवन तुम्ही सुद्धा अजून नवीन नवीन गोष्टी शिकत असतात, कसं होणार आहे, तुम्ही एकाच गोष्टीवरती का थांबत नाही. तर मी सांगतो प्रिय स्टुडंट, तुला एक गोष्ट, मे बी तुझ्या यूट्यूबचं काहीतरी ग्राफिक म्हणून नाव होतं. हे फोरेक्स मार्केट आहे, ठीक आहे. हे तुझं ग्राफिक्सचं करिअर नाही आहे की ज्यामध्ये तुला इलिस्ट्रेटर शिकवलं आणि इलिस्ट्रेटरमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या त्या 10 वर्षांनी पण चालणार आहे. जशी एखादी इंडायसेसची प्राइस अप जाते ना, ठीक आहे, त्यानंतर मार्केटमध्ये सप्लाय डिमांड चेंज होत जातात आणि सप्लाय डिमांड चेंज झाल्यानंतर ना सेम तुझी चालणारी कोणतीही स्ट्रॅटेजी किंवा कोणताही एक सेटअप तो कंटिन्युअसली वर्क करत नाही. बस एक साधं एक्झाम्पल देतो मी तुला, ठीक आहे. 2 वर्ष जर मागे गेला, 2 वर्षापूर्वी गोल्डमध्ये 60-70 पीप जरी भेटले ना तरी माणसं खुश होत होते, ठीक आहे. कारण मुवमेंट तेव्हा तेवढ्या कमी होत्या, तेव्हा इंडायसेसमध्ये तेवढी व्हॉलॅटिलिटी नव्हती. पण आजच्या दिवसामध्ये गोल्डमध्ये 1 मिनिटची कॅन्डल 100 to 200 पिप्सची मुवमेंट करते. मग जो काही तुझा सेम सेटअप होता तो आज वर्क करणार आहे का नाही करणार. आणि सेकंड गोष्ट, बॉस चॉक, आयडीएम यांना किती इझी वे मध्ये तुम्ही लिक्विडिटीला समजून ट्रेड करू शकतात, ह्याच गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, ठीक आहे. 3च गोष्टी आहे, पण त्या 3 गोष्टी मल्टिपल जागेवरती तुम्ही वापरू शकतात आणि इंट्राडे मध्ये तुम्ही ट्रेड्स करू शकतात. जसं मी लास्ट एक व्हिडिओ टाकली होती, जे कॅन्डलच्या हायलो स्वीप वरती तुम्ही छोट्या टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर चेंज बघून एक एंट्री प्लॅन करू शकतात. ती स्ट्रॅटेजी नाहीये. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तुम्ही RSI इंडिकेटर लावलं, MACD इंडिकेटर लावलं, ठीक आहे, असे वेगवेगळे इंडिकेटर तुम्ही लावून ट्रेड करताय, ते झालं. पण इथे बॉस चॉक, आयडीएम हे 3 गोष्टी आहेत, तिघांचं लॉजिक पण सेम आहे, जे नेहमी वापरलं जातं. फक्त मी बघितली की शॉर्ट टर्म टाइम मध्ये लिक्विडिटी कुठे असते, त्या लिक्विडिटीला वापरून जे काही मार्केट मेकर आहे ते कशा पद्धतीने प्राइस मध्ये मूव्ह करतात, बस त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आणि व्ह्यूअर्सला एकदम इझी वे मध्ये तुम्ही कसे ट्रेड करू शकतात हे समजून सांगितलं. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं जे माइंडसेट आहे ना ते मोठ्या लोकांसारखं बनवावं लागेल. माइंडसेटच जर असं असेल तर अवघड आहे. आणि हो, माझ्या व्हिडिओ कोणासाठी आहे, जे लोक 1, 1.5, 2 वर्षांपासून स्मार्ट मनी करतात त्यांच्यासाठी आहे, ठीक आहे. माझी व्हिडिओ त्या प्राइस ऍक्शन ट्रेडरसाठी नाहीये ज्याचं माइंडसेटच प्राइस ऍक्शन मध्ये गुंतलेलं आहे अजून आणि तो सपोर्ट रेजिस्टन्स वरतीच ट्रेड करत आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओज नाहीये. कारण ही गोष्टी त्याला समजू शकत नाही, कॅपेबिलिटी नसेल त्याच्या माइंडची की जे मी सांगत आहे ते समजून घेण्याची, ठीक आहे. चला मुद्द्यावरती येऊया. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, चॉक स्वीप एंट्री मॉडेल. अप ट्रेंड मध्ये आपण पाहतो प्राइस अप चाललेली असते आणि एक अशी लेवल असते एक्सटर्नल आणि एक इंटरनल. मार्केट इंटरनलच्या खाली आल्यानंतर काय करतं, ऑर्डर्स विकत घेतं आणि प्राइस अप निघून जाते. पण नेहमी असं नाही घडत, कधी कधी काय होतं, इंटरनलच्या खाली तेवढी लिक्विडिटी नसते, म्हणून मार्केटला एक्सटर्नल कडे जावं लागतं आणि एक्सटर्नलची लिक्विडिटी घेऊन मार्केटला अप ट्रेंडला पुढे कंटिन्यू करावं लागतं. आणि एक्सटर्नल पर्यंत प्राइस जर पोहोचली तर ती लेवल असते चॉकची. आणि चॉक न बनवता म्हणजे चॉक कंप्लीट न करता प्राइस काय करते, त्याला अपूर्ण ठेवते, लिक्विडिटी घेते फक्त आणि अप साइडला निघून जाते. मग एकदम बॉटम पासून टॉप जर पकडायचं असेल ना तर चॉक स्वीप एंट्री मॉडेल वापरू शकतात. आणि हे आपल्याला चार्ट वरती जेव्हा पाहायला भेटेल ना तेव्हा ट्रेड करा, याला दररोज शोधत नाही फिरायचं, ठीक आहे. तुम्हाला माहिती चॉक कुठे होणार आहे आणि जर तिथे अशी गोष्ट घडली तर आपल्याला काय ऍक्शन घ्यायची आहे, स्मार्ट मनी काय करते, अल्गोरिदम कसा चालतो, बस ते समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. सेकंड गोष्ट, बेरिश ट्रेंड मध्ये प्राइस डाऊन चाललेली असते, लोअर लोला नेहमी काय करत चाललेले असते, ब्रेक करत चाललेले असते. मार्केटच्या एक्सटर्नल आणि इंटरनल ह्या टाइपच्या 2 लिक्विडिटी असतात. इंटरनलला आपण इंड्युसमेंट म्हणतो आणि एक्सटर्नलला आपण डायरेक्टली कॅरेक्टर चेंज म्हणतो. मार्केटला बेरिश ट्रेंड कंटिन्यू करायचं आहे तर इंटरनलच्या अबोव जाणं असतं, इंटरनलच्या अबोव गेल्यानंतर सेलरला बायर मध्ये कन्वर्ट करणं असतं आणि तिथे सेलची ऑर्डर फिल करून डाऊन साईडला मूव्ह करायचं असतं. पण कधी कधी काय होतं, त्या इंटरनलच्या वरती तेवढी लिक्विडिटी नसते, म्हणून मार्केट डायरेक्टली एक्सटर्नल कडे जातं आणि एक्सटर्नल कडे जाऊन प्राइस काय करते, त्या लेवलचे जे काही मेन स्टॉप लॉसेस असतात ना त्यांना हंट करते आणि हंट करून नवीन ऑर्डर फिल करते प्राइस आणि चालू बेरिश ट्रेंडला पुढे कंटिन्यू करते. म्हणजे बेरिश बुलिश मध्ये शिफ्ट होण्या अगोदरच बेरिशला मार्केटने पुढे कंटिन्यू केलं. मग त्या टॉप पासून बॉटम पर्यंतची पूर्ण तुम्हाला मुवमेंट पकडता येईल जर कधी तुम्हाला चार्ट वरती अशा पद्धतीचा सिनारो दिसला तर.
चार्टवरती वेगवेगळे सिनारो तयार होतात आणि वेगवेगळे सिनारो आपल्याला माहीत असले पाहिजे. या स्ट्रॅटेजी नाही आहे, हे थेरोटिकल त्या गोष्टी आहे जे अल्गोरिदम मध्ये मार्केट मेकर वापरतात. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला पूर्ण माहीत असेल तर आपल्याला ऑटोमॅटिकली बघितल्या समजेल की नाही इथे अशी गोष्ट तयार झाली, तिथे तशी गोष्ट तयार झाली. ज्याला चॉक स्वीप माहीतच नाही तो काय म्हणणार आहे, मागचा सपोर्ट होता तिथे सपोर्ट घेतली प्राइस अप गेली, मागचा रेजिस्टन्स होता तिथे सपोर्ट घेतला प्राइस डाऊन गेली. पण ज्याला चॉक स्वीप माहिती आहे तो लॉजिक वाईज म्हणणार आहे मेजर लिक्विडिटी होती, हंट झाली, लोअर टाइम फ्रेमचं कन्फर्मेशन घेतलं आणि बस मी त्याला प्ले केलं. तर हा फरक आहे एका स्मार्ट मनी ट्रेडरच्या माइंडसेट मधला. ठीक आहे, तर मित्रांनो या व्हिडिओला थोडंसं डीप मध्ये पहा, खूप काही शिकण्यासारखं आहे. सो मित्रांनो, चॉक स्वीप एंट्री मॉडेल एक्झॅक्टली कसं असतं आपण ते समजून घेऊया. आता कॅरेक्टर चेंज हे दोन ठिकाणी होतं. एक म्हणजे सर्वात पहिल्यांदा सपोज मार्केटचा ट्रेंड बुलिश असेल, त्याला जर बेरिश मध्ये शिफ्ट करायचं असेल तर इथे आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टर पाहायला भेटतं, कारण बायर सेलर मध्ये जातात डिलिव्हरी घेऊन. ओके, आणि सेकंड म्हणजे मार्केटचा ट्रेंड बेरिश आहे आणि आता सेलरने त्यांचा कंट्रोल लूज केला आहे आणि ते कंट्रोल बायरच्या हातामध्ये गेला आहे, मग बेरिश ट्रेंड बुलिशमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्या टाइमला एक आपल्याला कॅरेक्टर चेंज पाहायला भेटतं. तर बायर सेलरमध्ये कन्वर्ट होताना एक कॅरेक्टर चेंज होतं आणि एक सेलर बारमध्ये कन्वर्ट होताना एक कॅरेक्टर चेंज होतं. आता याला आपण असं म्हणू शकतोय सिम्पल लँग्वेजमध्ये, हे बेरिश चेंज ऑफ कॅरेक्टर बेरिश ट्रेंडचं आणि हे बुलिश चेंज ऑफ कॅरेक्टर बुलिश ट्रेंडचं. इथे प्राइस बुलिश डिलिव्हरीमध्ये जाते आणि इथे प्राइस बेरिश डिलिव्हरीमध्ये जाते आणि हे दोन्ही चेंज ऑफ कॅरेक्टर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, चॉकच्या स्वीप एंट्री मॉडेलमध्ये काही बेसिक गोष्टी समजून घेऊया. ठीक आहे, पहा, प्राइस जेव्हा एखादा बॉस बनवताना मागे असलेल्या आयडीएमला पहिल्यांदा अचीव करते आणि अचीव केल्यानंतर प्राइस क्लीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते. आयडीएम अचीव करणारा जो लो पॉइंट असतो ना, त्या लो पॉइंटला म्हटलं जातं मार्केटचा प्रोटेक्टेड स्विंग. तो असतो मार्केटचा एक प्रोटेक्टेड स्विंग पॉइंट. आणि जेव्हा असा प्रोटेक्टेड स्विंग पॉइंट ब्रेक होतो ना, तेव्हा मार्केटमध्ये एक चेंज ऑफ कॅरेक्टर बनतं. हे नसेल तुम्हाला समजलं तर मी पुन्हा व्यवस्थित समजून सांगेल. ठीक आहे, मार्केट जेव्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवत असतं तेव्हा प्राइस म्हणजे सपोज प्राइस अप चालली, थोडीशी डाऊन आलेली आहे, प्राइस अशा पद्धतीने अप गेलेली, एक प्राइसने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलेलं. ओके, आता मार्केटला नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवायचं, प्राइस पहिल्यांदा रिट्रेसमेंटसाठी येते. बरोबर, नवीन बॉस बनवण्या अगोदर प्राइस खाली जाते, आयडीएमला अचीव करते, आयडीएमला अचीव करून प्राइस अप येते आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते. आयडीएमला अचीव करणारा जो लो आहे, म्हणजे आयडीएम इथे होता त्याला अचीव करणार हा लो आहे, कारण इथून मार्केटने बाईंग करून हायला ब्रेक केलं. आयडीएम अचीव करणारा जो लो पॉइंट आहे त्याला म्हटलं तर प्रोटेक्टेड स्विंग पॉइंट, कारण याच्या लिक्विडिटीच्या बेसवरती बारने इथे बाय केलं तर बारला प्राइसला अप ठेवायचं आहे, बारला प्राइसला खाली येऊन याला ब्रेक होऊ द्यायचं नाही, याच्या अगोदरच बाईंग करून प्राइसला अप पाठवायचं आहे. ठीक आहे, आपण सर्वात पहिल्यांदा पाहतोय की चॉक कुठे बनतो. चॉक एक म्हणजे ह्या टाईपमध्ये बनतो. सेकंड, एक व्हॅलिड रिझन मार्केटला भेटलं, म्हणजे एखाद्या पॉइंट ऑफ इंटरेस्टचं रिजेक्शन असेल, एखादी लिक्विडिटी स्वीप असेल, एक व्हॅलिड रिझन मार्केटला भेटलं, त्या व्हॅलिड रिझनच्या बेसवरती प्राइस नेरेस्ट स्विंगला काय करते, ब्रेक करते आणि नेरेस्ट स्विंगला ब्रेक करून मार्केट काय करू शकतंय, चेंज ऑफ कॅरेक्टर करू शकतंय. एक तिथे मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होतं. ठीक आहे, दोन्ही गोष्टी आपण खूप व्यवस्थित समजून घेऊया. चला, सर्वात पहिल्यांदा आपण चॉकची स्वीप एंट्री मॉडेल समजून घेऊया. आता यामध्ये आपण काय करूया, बुलिश बद्दल बघूया. सर्वात पहिल्यांदा बुलिश चॉक बद्दल बघूया. चॉकच्या स्वीप एंट्री मॉडेलमध्ये प्रथम आपण बघूया बुलिश चॉक बद्दल. बुलिश चॉक कशा पद्धतीने स्वीप होतो, कशा पद्धतीने मार्केट त्यावरती रिॲक्ट करतं, सगळ्या काही गोष्टी आपण इथे समजून घेऊया बुलिश चॉक बद्दल. पहिल्यांदा पहा, बुलिश चॉक कधी बनेल, जेव्हा बेरिश मधून ट्रेंड बुलिश मध्ये शिफ्ट होईल तेव्हा तयार होईल. ओके,
चला आता आपण एक सिंपल स्ट्रक्चरला समजून घेऊ. सर्वात पहिल्यांदा मार्केटमध्ये एक सेल आला, देन मार्केटमध्ये एक बाईंग येते. प्राइस सेल करते, थोडेसे बाहेर इन्व्हाइट होतात, प्राइसला अप घेऊन जातात. स्मार्ट मनी अगेन सेल करते, प्राइसला डाऊन साईडला पाठवते. या पद्धतीने स्मार्ट मनी ट्रेड करते आणि या पद्धतीने क्लीन स्ट्रक्चर मार्केटमध्ये तयार होतं. यामध्ये आपल्याला दिसलं की मार्केटने प्रिव्हियस जो काही लो पॉईंट आहे त्या प्रिव्हियस लो पॉईंटला केलं ब्रेक आणि त्याला ब्रेक करून मार्केटने बनवलं एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केटने एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे फॉर्म केलं. ओके, प्राइससाठी हा एक आयडियम पॉईंट, इंड्युसमेंट एरिया, कारण हा काय इंटरनल आहे. ओके, एक्सटर्नल त्याच्यावरती हा इंटरनल पॉईंट आहे. प्राइस काय करते, अप साईडला येते, आयडियमला अचीव करते, ऑर्डर ब्लॉक पासून स्मार्ट मनी सेल करतात आणि प्राइस या पद्धतीने डाऊन साईडला येते. आणि डाऊन साईडला येऊन प्राइस काय करते, एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते या पद्धतीने. ठीक आहे, प्राइस डाऊन साईडला येऊन काय करते, एक नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते. व्यवस्थित समजून घ्या, मार्केटने ते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार केलं, बट कोणामुळे तयार झालं, बिकॉज मागे इंड्युसमेंटच्या अबो प्राइस गेली आणि इंड्युसमेंटच्या अबो जाऊन प्राइसने काय केलं, वरती ऑर्डर ब्लॉक पासून ऑर्डर विकत घेतल्या. मग स्मार्ट मनीने नवीन ऑर्डर्स कुठे ओपन केल्या, तर स्मार्ट मनी इथल्या असलेल्या स्विंग हायवरती नवीन ऑर्डर ओपन केल्या आणि त्यामुळे प्राइस डाऊन साईडला येऊन काय करते, प्रिव्हियस लोअर ब्रेक करून एक नवीन लोअर लो बनवते. तर मार्केटसाठी आता जेव्हा प्राइस अप जाईल तर प्राइससाठी हा काय असेल, एक आयडियम पॉईंट असेल. ठीक आहे, आणि वरती असलेली जी लिक्विडिटी असेल ही प्रोटेक्ट स्विंग हायची लिक्विडिटी असेल आणि ही ब्रेक जर झाली तर इथे चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. का इथे चेंज ऑफ कॅरेक्टर होईल याचे ऑलरेडीच व्हिडिओ मी टाकलेले आहे. ठीक आहे, तुम्हाला मार्केट एका लिक्विडिटीला अचीव करून इथे ऑर्डर्स ओपन करतं आणि इकडच्या लोला ब्रेक करतं. मग या सेलर्सला कधीच वाटणार नाही याच्यावरती प्राइसने येऊन क्लोज करावं, कारण इथून तर सेलरने त्यांच्या ऑर्डर्स ओपन केल्या आहे आणि इथून त्यांनी ऑर्डर ओपन करून प्राइसला डाऊन साईडला पाठवलं आहे. आता डाऊनच जायचं असं प्राइस थोडीशी अप येईल, आयडियम अचीव करून डाऊन साईडला मूव्ह कराल, पण प्राइसने तिथे असलेल्या स्विंग हाय पॉईंटला टच पण नाही केलं पाहिजे, कारण तो काय होतो, एक चेंज ऑफ कॅरेक्टरचा एरिया होतो. ठीक आहे, आपल्याला चॉकचं स्वीप एंट्री मॉडेल समजून घ्यायचं आहे. सपोज प्राइस आता इथून अप साईडला मूव्ह झाली, या पद्धतीने प्राइस अप साईडला आली, जर याच्या वरती येऊन प्राइस क्लोज झाली तर इथे होईल चेंज ऑफ कॅरेक्टर, म्हणजे हा डाऊन ट्रेंड बुलिशमध्ये शिफ्ट होईल, चाललेली सेलिंग बुलिशमध्ये जाईल. जर प्राइस याच्यावरती क्लोज झाली तर प्राइस इथे येते, हायच्या वरती जाण्याचा ट्राय करते आणि इथे कॅन्डलमध्ये तयार होतो एक वीक, आणि जी बॉडी असते ना ही बॉडी डाऊन साईडला क्लोज होते. या पद्धतीने हायच्या अबो काय होतं, वीक तयार होतो आणि जी बॉडी असते ना ही बॉडी डाऊन साईडला तयार होते. या पद्धतीने प्राइस फक्त हायच्या अबोव गेले आणि हायच्या अबोव गेल्यानंतर इमिडिएटली सेलरने सेल केलं, एक अशी कॅन्डल तयार झाली. याला काय म्हटलं, याला म्हटलं आता मार्केटने चॉकच्या लिक्विडिटीला स्वीप केलं. चॉकची लिक्विडिटी कशी स्वीप झाली समजून घ्या आता व्यवस्थित. ठीक आहे, ऑलरेडी आयडिया अचीव झालता, इथे ऑर्डर ब्लॉक होता, ऑर्डर ब्लॉक मार्केटने सेल केलं, डाऊन साईडला प्राइस आली. प्राइस जेव्हा अप जाते इथे मार्केटमध्ये सेलर आहे, सेलरच्या वरती स्टॉप लॉसेस आहे, इथून बाहेरच प्राइसला अप घेऊन गेले, सेलरचे स्टॉप लॉसेस हिट झाले, सेलर बाहेर झाले आणि स्मार्ट मनीने याच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर ओपन केला. हे कधी करतं, स्मार्ट मनी आयडियम नंतर इथले ऑर्डर ब्लॉक एफजी पासून सेल करू शकत होते, पण प्राइस एवढी वरती का गेली, कारण तेवढ्या सेलच्या ऑर्डर याच्यावरती फिल होणार नव्हत्या, म्हणून मार्केटला थोडी एक्सटर्नल बाहेरची लिक्विडिटी हवी होती आणि प्राइस अप साईडला गेली आणि प्राइस या पद्धतीने वरती जाऊन रिजेक्ट झाली. इथून प्राइस डाऊन साईडला येते आणि डाऊन साईडला येऊन काय करते, प्राइस या पद्धतीने मागच्या स्विंग पॉईंटला ब्रेक करते. याला म्हटलं आता मार्केटने जिथं ट्रेंड बदलवायचा आहे त्याच्या लिक्विडिटीला अचीव केलं आणि त्याच्या लिक्विडिटीला अचीव करून प्राइस रिव्हर्स झाली आणि त्या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या लिक्विडिटीच्या बेसवरती मार्केटने दुसरा चेंज ऑफ कॅरेक्टर केलं. तर मार्केटने जिथं बुलिश कॅरेक्टर चेंज होणार आहे प्राइस तिथे जाऊन त्याला रिजेक्ट करते आणि बायर्स याच्यावरती जायला तयार नाही, कारण सेलरमध्ये ताकद सेलरवरती येऊ देत नाही. मग प्राइसने याला स्वीप करून इथे बेरिश कॅरेक्टर चेंज बनवलं. मग स्मार्ट मनी पाहतात एखादा ऑर्डर फ्लो म्हणजे एखादा ऑर्डर ब्लॉक आणि एफजीचा एरिया, आणि मग स्मार्ट मनी काय करतात, ह्या एरियापर्यंत प्राइसला घेऊन येतात आणि ह्या एरियामधून मार्केटला सेल करतात आणि जो मागे ट्रेंड चालला होता ना बेरिश, त्या बेरिश ट्रेंडला पुढे काय करतात स्मार्ट मनी कंटिन्यू करतात. या पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं,
चॉकची लिक्विडिटी स्वीप होताना पाहायला भेटते. एकदम क्लीन सिंपल मॉडेल आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक मॉडेल मार्केटमध्ये फॉर्म होतं, ते म्हणजे कसं, मी तुम्हाला ते समजून सांगतो. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये चाललंय या पद्धतीने, प्राइस अप आली, प्राइस अगेन डाऊन आली, थोडीशी रिट्रेस झाली, प्राइस डाऊन साईडला मूव्ह झाली. थोडंसं या टाईपचं स्ट्रक्चर आहे. यामध्ये आपल्याला दिसतं की मार्केटने मागचा जो लो पॉईंट होता त्या लो पॉईंटला काय केलं, पुढे ब्रेक केलं आणि ते ब्रेक करून काय बनवलं, बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार केलं. यामध्ये जर बघितलं तर मार्केटकडे हा इंड्युसमेंट एरिया आहे, बरोबर. हा झाला आयडियम पॉईंट आणि आयडियमच्या वरती जर बघितलं तर मार्केटमध्ये इथे आहे चेंज ऑफ कॅरेक्टर एरिया, चॉकचा एरिया. या पद्धतीने मॅपिंग केलं जाते. चॉकवरती असेल एक्सटर्नलला, इंटरनली आयडियम असेल. सपोज मार्केटला दुसरा बॉस बनवायचा आहे तर मार्केटला आयडियमच्या वरती काय करणं आहे, एखादा ऑर्डर ब्लॉक एफजी पासून ऑर्डर फिल करणं आहे. इथं सपोज एक ऑर्डर ब्लॉक एफजी, इथून ऑर्डर फिल करायच्या मार्केटला. पण इथं ऑर्डर तेव्हा फिल होतील जर तेवढ्या प्रमाणामध्ये इथून बाहेर साफ गेले, इथल्या सेलरला बाहेर बनवलं तर इथं ऑर्डर फिल होतील. सपोज प्राइस तर अप आली, या पद्धतीने प्राइस अप आली त्या एरियाकडे, पण इथं आल्यानंतर काय होतं, बायर्स तेवढे नसतात की जे इथे एरियामध्ये सेलची ऑर्डर फिल करेल. मग स्मार्ट मनी अशा वेळेस काय करते, जिथं ट्रेंड बदलणार आहे ना त्याच्यावरती प्राइसला घेऊन जाते थोडंसं आणि इमिडिएटली प्राइसला रिव्हर्स करते स्मार्ट मनी. म्हणजे स्मार्ट मनी ट्रेंड तर बदलायचा नव्हता, पण तरी स्मार्ट मनी प्राइसला याच्या थोडीशी अबो घेऊन आली. का? कारण याच्यावरती स्टॉप लॉसेस आहे. मग लिक्विडिटी घेऊन ऑर्डर्स फिल करून प्राइस इथे देते आपल्याला एक कन्फर्मेशन रिव्हर्सलचं. म्हणजे चॉक होणार, बुलिश चॉकमध्ये प्राइस जाणार बेरिशमधून किंवा बुलिश ट्रेंडमध्ये प्राइस शिफ्ट होणार बेरिशमधून. पहिल्यांदा सेलिंग चालली होती, आता बाईंगमध्ये जाणार होती, पण त्या अगोदरच मार्केटने रंग दाखवले त्याचे. मार्केटने इथेच एक गोष्ट दाखवली की विकणारे लोक इंटरेस्टेड आहे अजून सेलिंग करण्यामध्ये. विकणारे लोक बायर्सला अप येऊ देत नाहीये. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो, एक फुटप्रिंट पाहतो इथे असलेली फ्रेश, आणि फ्रेश फुटप्रिंट पासून आपण काय करत असतो, प्राइसला सेल करतो. आणि जो ट्रेंड मागे चालला होता इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर डाऊन ट्रेंडचा, तोच ट्रेंड पुढे प्राइस या पद्धतीने कंटिन्यू करते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर डाऊन ट्रेंडचा. तर खूप सिंपल मॉडेल आहे हे, फक्त हे थोडं समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, दोन सिनारो तयार होते, एक असा सिनारो असतो, एक नॉर्मल सिनारो असतो, पण दोन्ही सिनारो खूप म्हणजे खूप बेस्ट काम करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल मित्रांनो. चार्टवरती मी याचे तुम्हाला एक दोन एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर आपण काय करूया, बेरिश स्टॉकच्या स्वीपची एंट्री मॉडेल बघूया. तर मित्रांनो, युरो USD थोडंसं चार्टला आपण व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, मार्केटमध्ये बाहेर एंटर होतात, सेलर इथून एक्झिट होतात, प्राइस अप साईडला जाते. आता हा मार्केटचा एक लोएस्ट पॉईंट आहे. ओके, अप गेलेली प्राइस डाऊन येते आणि डाऊन येऊन काय करते, इथे असलेला लोएस्ट पॉईंटला पुढे ब्रेक करते. लोएस्ट पॉईंट ब्रेक झाला, याला म्हटलं गेलं एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, प्राइसने एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ओपन केलं. आता बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर व्यवस्थित समजून घ्या मार्केटमध्ये काय झालेलं आहे. इम्पल्सिव्ह मुवमेंट आली. ओके, व्यवस्थित समजून घ्या, एक पूर्ण इम्पल्स आली. करेक्शन इथं क्रिएट होण्यासाठी प्राइसने इथे ह्या लेवलला प्राइस करेक्शन करण्यासाठी गेली. ठीक आहे, प्राइसने इथून मुवमेंट तर गेली, बट इंटरनली कॅन्डल्स क्रिएट झाल्या आणि देन प्राइस डाऊन साईडला मूव्ह झाली. मग याला आपण काय म्हणणार, डायरेक्टली इम्पल्स पूर्ण इथपर्यंत आली, ह्या लेवलपर्यंत. ओके, ह्या लेवलपर्यंत पूर्ण इम्पल्स आली. त्यानंतर इथे पहा तुम्ही, सेलिंगच्या कॅन्डलचा इथे लो जो आहे ना, हा ह्या कॅन्डलने अचीव केला. अचीव केल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल इथे ओपन झाली, ओपनिंगमध्ये ती अप साईडला गेली 4 तासाचे मॅन्युप्युलेशन करण्यासाठी, म्हणजे बायर्स घेऊन अप गेली प्राइस. आणि सेलिंगच्या कॅन्डलचा लो अचीव केला, अचीव करणाऱ्या कॅन्डलचा मार्केटने हाय सुद्धा अचीव केला, देन प्राइस डाऊन साईडला मूव्ह झाली. म्हणजे बायर्स जिथे इन्व्हाइट झाले आणि जिथून बायर्स एक्झिट होऊन मार्केटमध्ये सेलर एंटर झाले, त्या पॉईंटला आपण म्हणतो एक इंड्युसमेंट लेवल. ही मार्केटची इंड्युसमेंट लेवल झाली प्रॉपरली. ओके, आता मार्केटकडे इथे IDM आहे, इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, तर स्विंग हायवरती मार्केटचं काय असेल, चेंज ऑफ कॅरेक्टर असेल ह्या लेवलला. इथे काय होईल, डायरेक्टली ट्रेंड बदलणार ह्या लेवलवरती. जर प्राइस येत असेल तर इथून ट्रेंडमध्ये चेंजेस येऊ शकतात, इथून प्राइस काय करू शकते, त्याच्या ट्रेंडला चेंज करू शकते. याला म्हटलं गेलं चेंज ऑफ कॅरेक्टर, एका चॉकची जागा. ठीक आहे,
मार्केटला कोणत्याही परिस्थितीत याच्यावरती क्लोज व्हायचं नाही आणि त्या अगोदर डाऊन साईडला येऊन काय करायचं आहे, एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. जर डाऊन ट्रेंड पुढे कंटिन्यू करायचा असेल तर मार्केटला या पद्धतीने मूव्ह करावे लागते. जर पुढे डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर मार्केटला याच्यावरती क्लोज व्हायचं नाही. याच्यावरती प्राइस जर क्लोज झाली तर ट्रेंड बदलणार या लेवलच्या अबोव. कारण इथून सेलर एंटर झाले, थोडेसे बाहेर आले, अगेन सेलर एंटर झाले, पहिले सेलर तर बाहेर पडले, पहिले सेलर बाहेर झाले, ठीक आहे, त्यांना बाहेर बनवून ऑलरेडी हे सगळे बाहेर साफ गेले प्राइसला घेऊन. आणि मग इथे एक मार्केटकडे FVG पण आहे, मार्केट इथून सेल करू शकतंय डाऊन साईडला जाण्यासाठी. पण जेव्हा मार्केटमध्ये अशी एखादी न्यूज असते, ठीक आहे, या न्यूजच्या टाईमला काय होतं, प्राइस अप साईडला जाऊन याची लिक्विडिटी घेऊन डाऊन साईडला येऊ शकते. जर सपोज न्यूज आली आणि न्यूज युरोसाठी निगेटिव्ह आहे, USD निगेटिव्ह आहे, तर आता मार्केट मेकरला सेल करायचं आहे. सेल करण्यासाठी मार्केट मेकर काय करतात, चेंज ऑफ कॅरेक्टरची एक्सटर्नल लिक्विडिटीचा वापर करतात. कारण याच्यावरती पहा एवढी मोठी सेलिंग झालेली, किती सारे स्टॉप लॉसेस इथे असतील आणि या सगळ्या स्टॉप लॉसेसांचा वापर कोण करतात, मार्केट मेकर करतात न्यूजच्या टायमाला. आणि इथून स्टॉप लॉसवरती नवीन ऑर्डर्स त्यांच्या फिल करून प्राइसला डाऊन साईडला पाठवण्याचं काम करतात या पद्धतीने. तर इथे क्लीन स्ट्रक्चर आहे एकदम, ठीक आहे. आता इथं आपण व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने प्राइस एका चॉकला स्वीप करते. प्राइस इथे ओपन झाली, अप साईडला मूव्ह करते, ठीक आहे. आता हा न्यूजचा टाईम होता आणि बरोबर तुम्ही बघू शकता आता ऑलरेडी या न्यूज झालेला आहे, ठीक आहे, म्हणून आपल्याला रिझल्ट वगैरे सगळं दिसून राहिले. पण इथे बघा तुम्ही, मी जर टॅप केलं तर एक लाईन दिसत असेल तुम्हाला, डॉट. न्यूजच्या टायमाला प्राइस अप गेली आणि चॉकच्या लिक्विडिटीला मार्केटने स्वीप केलं. जी चॉकची लिक्विडिटी आहे तिला मार्केटने काय केलं, स्वीप केलं. जिथं चेंज ऑफ कॅरेक्टर होणार क्लोजिंगला प्राइस फक्त त्याच्या अबोव गेली, इमिडिएटली डाऊन आली. का? कारण इथे जास्तीत जास्त सेलर आहे आणि यांचे किती सारे स्टॉप लॉसेस वरती आहे. आणि जर न्यूजचा रिझल्ट जर USD साठी निगेटिव्ह असेल आणि जर मार्केट मेकरला प्राइसला डाऊन घेऊन जायचं तर ह्याच लिक्विडिटीचा वापर करून मार्केट मेकर काय करणार, प्राइसला डाऊन साईडला घेऊन जाणार. आता आपण काय करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघूया इथं काय दिसतंय का आपल्याला. 4 तासामध्ये चॉक स्वीप झाला. 4 तासामध्ये काय कन्फर्मेशन आहे आपल्याकडे, तर 4 तासामध्ये कन्फर्मेशन असं आहे, कन्सोलिडेशन, सेलिंग करायचे ना अगोदर, कन्सोलिडेशन, इंड्यूसमेंट, स्टॉप हंटिंग, डिस्प्लेसमेंट. रेंज झाली, सेलर इथे पहिल्यांदा आले, फेक मुवमेंट केली, फेक मुवमेंटमध्ये आपल्यासारख्या लोकांना वरती पाठवलं न्यूजमध्ये, मागच्या लोकांचे स्टॉप लॉस हंटिंग केली आणि रिअल डिस्प्लेसमेंट, रिअल इंटेन्शन सोबत प्राइस डाऊन साईडला जाण्यासाठी तयार झाली. याला म्हटलं जातं, मार्केटने तयार केली चेंज इन स्टेट डिलिव्हरी. बायरने कंट्रोल लूज केलं आणि ते कंट्रोल सेलरच्या हातामध्ये गेलं आणि ते चेंज इन स्टेट डिलिव्हरी प्राइसने क्रिएट केली. चेंज इन स्टेट डिलिव्हरी सांगते मार्केटला डाऊन साईडला जायचं आहे. 15 मिनिटाच्या एरियामध्ये जाऊया. 15 मिनिटामध्ये मार्केट मेकरकडे काय आहे सेल करण्यासाठी आपण ती गोष्ट बघूया. सपोज प्राइस इथून थोडीशी मूव्ह करते अप साईडला, अगेन प्राइस थोडीशी डाऊन साईडला आली, डाऊन साईडला येऊन प्राइसने स्ट्रक्चरची लिक्विडिटी घेतली म्हणजे वरती हाय व्हॅलिड झाला. आता याला काय म्हटलंय, एक इंड्यूसमेंट एरिया, आणि याच्यावरती आपण काय करू शकतोय, प्रीमियम एरियापासून एक सेलिंगचा प्लॅन करू शकतोय. 0.5च्या नेर आपण काय करू शकतोय, सेलिंगचा प्लॅन स्टार्ट करू शकतोय. चेंज इन स्टेट डिलिव्हरी पर्यंत जरी प्राइस गेली तर आपण इथे आपले एंट्री प्लॅन करू शकतो. का चेंज इन स्टेट डिलिव्हरी पासून, त्याचं मेन रिझन सांगतो तुम्हाला. चेंज इन स्टेट डिलिव्हरी जेव्हा क्रिएट होते तर ती जी लेवल असते ना ती मार्केटसाठी सपोर्ट रेजिस्टन्ससाठी सारखी ॲक्ट करते. आणि इथे जर बघितलं, हा पॉईंट इंटरनल लिक्विडिटी आणि ह्या पॉईंटपाशी काय एक ऑर्डर ब्लॉक आणि FVGचा एरिया आहे. आणि सेकंड गोष्ट, अप्पर साईडला जर प्राइस येत असेल तर अप्पर साईडला मार्केटकडे काय असेल सेल करण्यासाठी, रिक्लेम, आणि रिक्लेम सोबत हा एक पूर्ण BPRची रेंज, रिक्लेम आणि रिक्लेम सोबत एक BPRची पूर्ण मार्केटकडे रेंज असेल. प्राइस अप येत असेल तर हे काय असेल, क्लीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ठीक आहे, इम्पल्स, करेक्शन, देन फुल इम्पल्स, अबोव करेक्शनच्या इंड्यूसमेंट आणि अप्पर साईडने आपल्याला एक चांगली सेलिंग पाहायला भेटली पाहिजे. ओके, प्राइस काय करते, चेंज इन स्टेट डिलिव्हरी नंतर, चेंज इन स्टेट डिलिव्हरी सोप्या भाषेमध्ये आपण चॉक पण म्हणू शकतो, ठीक आहे. तर ही ब्रेकऑफ स्ट्रक्चर मार्केटचं 15 मिनिटचं, इथे 15 मिनिटमध्ये मार्केटचं चेंज ऑफ कॅरेक्टर, सॉरी आयडियम पॉईंट,
आणि अप्पर साईडच्या पॉईंट ऑफ इंटरेस्ट पासून आपण मार्केटला काय करणार, इथून सेल करणार. स्टॉप लॉस आपला हायच्या अबो असणार आणि टार्गेट आपलं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये डाऊन साईडचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असणार. मार्केटने वरती काय केले तर मार्केटने वरती चेंज ऑफ कॅरेक्टरला स्वीप केलंय आणि चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप करून प्राइस 4 तासामध्ये काय करते, एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवते. चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवल्यानंतर 15 मिनिटाचं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनतं, 15 मिनिटाचा इंड्युसमेंट एरिया बनतो आणि 15 मिनिटाचा रिक्लेम प्लस 15 मिनिटाचा रिक्लेम होतं. आणि एक्झॅक्टली रिक्लेम समोर काय होतं 15 मिनिटामध्ये आपण ते बघूया. बुलिश गॅप, बेरिश गॅप, एक बीपीआर प्लस रिक्लेम ओबी, ह्या 2 गोष्टी होत्या आणि आपण इथून एंट्री प्लॅन करणार. हा आपल्यासाठी 15 मिनिटाचा आयडीएम पॉईंट होता, हा 15 मिनिटाचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पॉईंट होता आणि 15 मिनिटाच्या रिक्लेम ऑर्डर ब्लॉकपासून आणि 15 मिनिटाच्या बीपीआर पासून प्राइस कुठे गेली पाहिजे, डाऊन साईडला मूव्ह झाली पाहिजे. आणि जेव्हा चॉक स्वीप होतो ना त्यानंतर स्मार्ट मनी मार्केटमध्ये एंटर करते आणि मग स्मार्ट मनी पहा तुम्ही कशा पद्धतीने फक्त बीपीआर पासून प्राइसला मूव्ह करते, कशा पद्धतीने प्राइस मूव्ह करते. आणि जर हायर टाइम फ्रेममध्ये बघितलं तर एक्सपान्शन तुम्हाला पाहायला भेटेल प्राइसचं. चॉक स्वीप झाला आणि चॉक स्वीप होऊन प्राइस कुठे मूव्ह झाली आणि फायनली प्राइसने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे कंप्लीट केलं. कशा पद्धतीचा आर आहे हा. ओनली क्लीन लिक्विडिटी मार्केटने अचीव केली. इथे चेंज इन स्टेट डिलिव्हरी केली. 15 मिनिटाचं एंट्री मॉडेल वापरायचं आहे आणि 15 मिनिटाच्या एंट्री मॉडेल नंतर आपण टॉपपासून बॉटम पकडू शकतो मार्केटचा. जे मॉडेल मी तुम्हाला सांगितलं चॉक स्वीपचं एंट्री मॉडेल ॲज इट इज तसंच मॉडेल आहे, काहीच त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहे. चला फ्रेंड्स, मार्केट आता बुलिश ट्रेंडमधून बेरिशमध्ये कसं शिफ्ट होतं आणि शिफ्ट होण्या अगोदर त्या चॉकला स्वीप करून प्राइस कशी बुलिशला पुढे कंटिन्यू करते हे समजून घेऊया. सो फ्रेंड्स, सेकंड पॉईंटकडे जाऊया, बेरिश चॉक स्वीप मॉडेल. ओके, सर्वात पहिल्यांदा बेरिश चॉक 2 कंडिशनमध्ये कसं तयार होतं आपण ते समजून घेऊया. एक म्हणजे सपोज प्राइस अशी अप ट्रेंडमध्ये चाललेली आहे, बायर्स बाय करतात प्राइस अप जाते, सेलर सेल करतात प्राइस डाऊन येते. सेलर एंटर झाले, मोठ्या ऑर्डर्स आल्या बायच्या, सेलर एक्झिट झाले, बायर एंटर झाले ह्या लेवलपासून. सेलर एंटर होऊन इथे एक्झिट झाले, इथून बायर मार्केटमध्ये एंटर झाले आणि बायर प्राइसला या पद्धतीने अप साईडला घेऊन गेले. ठीक आहे, मार्केटने प्रिव्हियस जो काही हाय पॉईंट होता त्या प्रिव्हियस हाय पॉईंटला समोर काय केलं, इथे ब्रेक केलं. मार्केट जेव्हा प्रिव्हियस हाय पॉईंटला ब्रेक करतं आणि ब्रेक करून मार्केट एक्झॅक्टली त्या एरियाच्या समोर एक नवीन कॅन्डल क्लोज करतं त्याच्या हायच्या अबो, तेव्हा तिथे एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर फॉर्म होतं. इथे एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर फॉर्म झालं. आता यामध्ये आपण करेक्शनच्या लोच्या खाली पहिल्यांदा जी मार्किंग करतो याला आपण काय म्हणतो, एक इंड्युसमेंट एरिया, एक आयडियम पॉईंट. ओके, आणि आयडियमच्या खाली मार्केटचं काय असतो, जो काही एक्सटर्नल लिक्विडिटी पॉईंट आहे याला काय म्हटलं तर एक कॅरेक्टर चेंज एरिया, चॉक एरिया. ठीक आहे, याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग झाली तर मार्केटमध्ये सेलर स्ट्रॉंग असतील हे समजतं. मग जर मार्केटला सपोज ट्रेंड कंटिन्यू करायचं तर प्राइस काय करते, या पद्धतीने डाऊन साईडला येते, थोडीशी इंड्युसमेंटच्या प्राइस खाली जाते, ऑर्डर ब्लॉकला टॅप करते आणि इथून डिस्प्लेसमेंट देऊन प्राइस अशी अप साईडला निघून जाते आणि प्राइस पुन्हा एक नवीन काय बनवते, अनदर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, नवीन जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं ह्या पोर्शनमध्ये, याला थोडंसं आता व्यवस्थित समजून घ्या. हे जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे इथे तयार झालेलं, आपण थोडंसं ह्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला ना व्यवस्थित समजून घेऊया. इंड्युसमेंट मार्केटने इथे काय केली, अचीव केली ह्या लेवलला आणि इंड्युसमेंट अचीव करून प्राइस अप केली. मग ह्या लिक्विडिटीच्या खाली बायर्सने इथून बाय केलं आणि सेलर एक्झिट केले. आता जी प्राइस अप गेली त्या अप मुवमेंटने काय केलं, मागच्या हायला ब्रेक केलं. ओके, आता इथे ही जी लेवल आहे ना, ही सर्टन लेवल, हिला काय म्हटलं येईल, प्रोटेक्टेड लिक्विडिटी पॉईंट. आणि याच्या बिलो मार्केटमध्ये काय होऊ शकतं, चेंज ऑफ कॅरेक्टर होऊ शकतं. हे चेंज ऑफ कॅरेक्टर आता इकडे शिफ्ट झालं आणि हे रिमूव्ह झालं. प्रोटेक्टेड लिक्विडिटीच्या खाली मार्केटमध्ये कॅरेक्टर चेंज होऊ शकतं. सपोज मार्केटला आज मार्केट मेकरला प्राइसला ह्या लेवलपर्यंत घेऊन जायचं आहे,
मार्केट मेकरला काय करायचं आहे, प्राईजला ह्या लेवलपर्यंत घेऊन जायचं आहे, पण इमिडिएटली इथून अप जाण्यासाठी तेवढी लिक्विडिटी नाही आहे. मग करायचं काय, मग प्राईस काय करते पहा, प्राईस स्लोली डाऊन येते, 70% आसपासपर्यंत प्राईस पोहोचते. मार्केट इथे आली, मार्केटने काय घेतलं इथे आयडियम, आता आयडियम सुद्धा बदलला, आयडियम इथे पोहोचला मार्केटचा, बरोबर. मार्केटला आयडियम तर भेटला, बार्सने आत्ता तरी बाय केलं पाहिजे, बरोबर. पण सेलर तेवढे नाहीये आणि बायची ऑर्डर कमी सेलर तेवढे नाहीये म्हणून बायची ऑर्डर फिल होऊ नाही राहिला. मग मार्केट मेकर काय पाहतात की मोठी लिक्विडिटी कुठे, जास्तीत जास्त ह्या पॉईंटपेक्षा सुद्धा मोठी लिक्विडिटी, एकदम जास्त लिक्विडिटी कुठे आहे, तर ती इथे असते ह्या पॉईंटला. मग मार्केट मेकर काय करतात, प्राइसला अशा पद्धतीने त्या लोच्या खाली घेऊन जातात आणि जसं त्या लोच्या खाली जाते ना प्राइस, इमिडिएटली बायर्स बाय करतात. कारण आता एवढे सेलर आले, इवन हे सगळे बायर सुद्धा सेलर झाले आणि लगेच मार्केट मेकर काय करतात, याच्या अगेन्स्ट इथे खूप साऱ्या बायच्या लिमिट टाकतात या लेवलला आणि प्राइस इमिडिएटली या लेवलचा सपोर्ट घेते आणि सपोर्ट घेतलं इथे मार्केटमध्ये तयार होतं छोटं कॅरेक्टर चेंज. म्हणजे मार्केटने काय केलं, प्रोटेक्टेड लिक्विडिटीला ग्रॅब केलं. जिथं बेरिश कॅरेक्टर चेंज होणार होतं, ट्रेंड बदलणार होता, त्या लिक्विडिटीला मार्केटने अचीव केलं आणि ते कन्फर्मेशन भेटलं अप साईड जाण्याचं. मग रिट्रेसमेंटला आली की आपण बाय करतो आणि इथून प्राइस अप साईडला मूव्ह करते आणि आपल्याला पूर्ण मार्केटमध्ये एक या पद्धतीची मुवमेंट पकडता येते. याला म्हटलं आता बेरिश चॉकचं स्वीप मॉडेल, जिथं कॅरेक्टर चेंज होणार आहे एक्झॅक्ट त्या लेवलला प्राइस या पद्धतीने डील करते. आता याला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं, मार्केटला बाईंग कंटिन्यू करायची होती, बुलिश बॉस इथे सुद्धा बनवायचा होता, पण जेव्हा ही प्राइस या लेवलपर्यंत आली ना, तेवढे मार्केटमध्ये सेलर नव्हते आणि सेलर जास्त नसल्यामुळे काय झालं की स्मार्ट मनीला बायची ऑर्डर फिल करता येत नव्हत्या. मग स्मार्ट मनीने काय केलं, डायरेक्टली जास्तीत जास्त लोकांना सेलर बनवायचे म्हणून ह्या पॉईंटच्या खाली प्राइसला आणलं. मग हे सगळे इथले बायर्स कोण झाले, सेलर झाले. हे ओव्हरऑल कोण आलेले, सेलर आहे. मग याच्या अगेन्स्ट स्मार्ट मनी काय करते, बल्कमध्ये बाईंगच्या ज्या काही क्वांटिटीज आहे ते इथे प्लेस करते आणि इथून इमिडिएटली प्राइस अप येऊन लगेच कॅरेक्टर चेंज करते छोटं. मग आपल्याला समजलं जिथं बेरिश कॅरेक्टर चेंज होणार आहे त्याला स्वीप केलंय आणि स्वीप मॉडेल तयार झालंय, तर कन्फर्मेशन भेटले, आपण इथून बाईंग केली पाहिजे आणि हाय लेवलवरती आपण टार्गेट केलं पाहिजे. आणि हेच असतं बेरिश स्टॉकचं एक स्वीप मॉडेल एंट्री. आणि ही बस तुम्हाला जमली पाहिजे, म्हणजे तुम्ही अप साईड ज्या काही मुवमेंट्स आहे ना त्यांना इझिली ट्रॅक करू शकतात आणि क्रॅक करू शकतात आणि अशा मोठमोठे रिवॉर्ड्स पकडू शकतात. कारण चॉक स्वीपवरती मार्केट खूप मोठी मूव्ह करतं आणि नेहमी ट्रेड्स 1S7, 1S8, 1S10 असे भेटतात. कारण टार्गेट हायला करायचं आणि डायरेक्टली बॉटम पासून भेटते एंट्री आणि बॉटम पासून टॉप म्हणल्यानंतर किती मोठी मुवमेंट झाली. चला तुम्हाला एक एक्झाम्पल समजून सांगतो कशा पद्धतीने हे घडतं, त्यानंतर तुम्हाला हे थोडंसं व्यवस्थित समजेल. सो फ्रेंड्स, एक्झॅक्ट एंट्री मॉडेल काय आहे आपण व्यवस्थित समजून घेऊया, ठीक आहे. समोर तुमच्या चार्ट आहे GBP/USDचा आणि यामध्ये व्यवस्थित पहा, बाईंग येते, सेलर एंटर होतात, बायर सेलरला एक्झिट करतात आणि प्राइस अप साईडला जाते. प्राइस अप येऊन काय करते, स्ट्रक्चरला एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, इम्पल्स, थोडं करेक्शन, अगेन मार्केटमध्ये इम्पल्स आणि देन हे सेकंड मार्केटचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, ओव्हरऑल इथे जर बघितले तर प्राइसने 2 ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट केले, ठीक आहे. आता इम्पल्स करेक्शन, इम्पल्स पहिल्या करेक्शनच्या खाली नेहमी असते इंडुसमेंट, ठीक आहे. पहिल्या करेक्शनच्या खाली नेहमी असते इंडुसमेंट आणि सेकंड करेक्शनच्या खाली जर प्राइस क्लोज झाली तरी ते होतं चेंज ऑफ कॅरेक्टर. व्यवस्थित समजून घ्या. पहिली जी इंडुसमेंट आहे ना, नेहमी इम्पल्स करेक्शन इम्पल्स यामध्ये फर्स्ट जो पॉईंट असतो तो आयडियम बनतो, ज्या खाली लिक्विडिटी घेऊन प्राइस अप जाते. आणि जर सपोज याच्या खाली तेवढी लिक्विडिटी नसेल, सेलर्समध्ये जे काही सेलर्स आले आहे ते पुरेसे नसेल बायर्सला, तर मग मार्केट मेकर याची पण लिक्विडिटी अचीव करतात, ठीक आहे. मार्केटमध्ये इकडे जर बघितलं तर एक प्रॉपरली वीक आहे, मार्केटकडे खाली एक पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे, ठीक आहे.
पॉईंट ऑफ इंटरेस्ट पण आहे प्राईसकडे. मग प्राईस अशा वेळेस काय करू शकते, सपोज प्राईस अप गेलेली आहे, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, दुसरं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, प्राईस डाऊन आली, फर्स्ट मार्केटकडे आयडियम आहे, आयडियम अचीव करून मार्केटला असं अप निघून जायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने आयडियम अचीव करून प्राईसला अप निघून जायचं आहे. प्राईस काय करते, अप गेलेली, या पद्धतीने एक मूवमेंट झालेली, छोटं करेक्शन आलं, मूव झाली, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. इथं तेवढं क्लीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही आहे. येणाऱ्या टाईममध्ये मार्केटसाठी ही इंड्युसमेंट असते आणि हा चॉक असतो. प्राईजला इथे तेवढी जर लिक्विडिटी भेटत नसेल मार्केट मेकरला, हे सेलर्स एवढे नसेल, तर मग मार्केट मेकर यांना तर हे तर सेलर येतात, यांना पण सेलर बनवते आणि हे जे मोठे जे स्टॉप लॉस असतात ना एक्सटर्नलच्या खाली, त्यांना अचीव करून प्राईज अशी मूव्ह करते अप साईडला. आणि हेच मॉडेल आपल्याला थोडंसं ना डीपमध्ये आणि व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे, प्राईज इथून थोडीशी अप मूव्ह करते कारण इथं ऑर्डर ब्लॉकची लेवल प्राईजने टॅप केली, ऑर्डर ब्लॉकची लेवल टॅप करून प्राईस अप गेली, त्यानंतर प्राईस डाऊन येते, डाऊन येऊन प्राईस आयडियमला अचीव करते. आयडियम अचीव झाला म्हणजे मार्केटकडे व्हॅलिड हायर हाय सेट झाला, एक व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तिथे क्रिएट होईल कारण ती मार्केटची काय ड्रॉन लिक्विडिटी आहे. ठीक आहे, आता आयडियम अचीव तर झाला आहे, बट इमिडिएटली प्राईस अप जाऊ शकत नाही. त्याचं मेन रिझन मार्केटकडे एक गॅप आहे बेरिश. आता मार्केट काय करेल, इथून लिक्विडिटी घेतली, स्टॉप लॉसेस अप गेलं, हे कोण आहे इथं बायर्स लाभ घेऊन गेलं, सेलरचं गॅप फिल करून गेलं आणि ह्या ऑर्डर घेऊन खाली येईल. आणि मग इथून आलेले सेलर, इथून गेलेले सगळे बायर सेलर बनतील. हे सेलर, इकडचे बायर सेलर आणि ह्या एरियातून मार्केट मेकर ऑर्डर फिल करून प्राईजला अप साईडला घेऊन जातील. प्राईज एरियाला रिजेक्ट झाली, एरियाला रिजेक्ट करून प्राईज एरियाला स्वीप करते आणि स्वीप करून प्राईज डाऊन साईडला येते. डाऊन साईडला येऊन प्राईज काय करते, चेंज ऑफ कॅरेक्टरच्या खाली जाते आणि चेंज ऑफ कॅरेक्टरच्या खाली जाऊन इमिडिएटली बायर्स बाय करतात आणि प्राईजला अप साईडला पाठवतात. बायर्सने बाय केलं, प्राईजला अप साईडला पाठवलं. आता इथे जर बघितलं नाही ह्या लेवलला, इथं मार्केटमध्ये स्ट्रक्चर शिफ्ट होईल, इथं नवीन चेंज ऑफ कॅरेक्टर होईल अप साईडला जाण्यासाठी. कशा पद्धतीने पहा, मार्केटने ट्रेंड मार्केटचा कसा होता, एक अप होता बरोबर, अप ट्रेंडमध्ये प्राईस आली, पहिल्यांदा आयडियमला अचीव केलं, मूव नाही झाली, डाऊन आली, जिथं चॉक होणार त्याच्या खाली गेली आणि इमिडिएटली अप आली आणि लोअर आयला ब्रेक केलं. इंटरनली काय झाला बॉस, इंटरनली काय झाला बॉस. ठीक आहे, इंटरनली आहे हे. आणि यामध्ये बघा तुम्ही इम्पल्स, करेक्शन, इम्पल्स विथ लिक्विडिटी रिझन सोबत मार्केट लोअर आले ते ब्रेक करत आहे, तर चेंज ऑफ कॅरेक्टर होईल या लेवलवरती. जर रिट्रेसमेंटला प्राईस येत असेल, रिट्रेसमेंटला जर प्राईस येत असेल तर आपण अशा पद्धतीने इथे एंट्री कुठे गेली पाहिजे तर ते समजून घ्या तुम्ही व्यवस्थित. आता ह्या लेगमध्ये पी वाय नाही आहे, ह्या लेगमध्ये पी वाय नाही आहे. ठीक आहे, तर प्रिव्हियस लास्ट जो जिथे कॅरेक्टर चेंज झाला ना, तो माझ्यासाठी एक रिक्लेम ब्लॉक असेल, हा वाला, हा रिक्लेम ऑर्डर ब्लॉक असेल. रिक्लेम ऑर्डर ब्लॉक ऑलरेडी मार्केटने टॅप करून इथून मूव पण केलेली आहे. आता सुटलेला जो पोर्शन आहे ना रिक्लेमचा एवढा डाऊन साईडचा, इथून मी एंट्री प्लॅन करेल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त चार्ट पाशाल ना त्यानंतर तुम्हाला समजेल. इथून आपण एंट्री प्लॅन केली पाहिजे, लोच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवला पाहिजे आणि हायला आपण टार्गेट केलं पाहिजे नेहमी. लोच्या खाली का स्टॉप लॉस असला पाहिजे मी त्याचं गणित पण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. GBP आणि युरो एकमेकांच्या सोबत चालतात आणि SMT मुळे काय होतं, कधी कधी एका पेअरमध्ये आपल्याला लो स्वीप पाहायला भेटतो, एका पेअरमध्ये मार्केट लो स्वीप करत नाही. आणि हे स्ट्रक्चर युरोमध्ये सुद्धा असणार क्लीन एकदम. ठीक आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर झाला तर प्राईस रिट्रेसमेंट आले पाहिजे, रिट्रेसमेंट लिहून प्राईसने ऑर्डर्स कलेक्ट केल्या पाहिजे. प्राईस डाऊन साईडला येते, PY टॅप करते. ठीक आहे, PY टॅप झाला, प्राईस थोडीशी अप मूव करते, इथून प्राईस अप साईडला एक स्ट्रॉंग मुवमेंट करते. PYच्या खाली प्राईस क्लोज होत नाही कारण हा लास्ट मार्केटचा PY एवढाच उरलेला आणि रिक्लेमचा हा पार्ट लास्ट लोवेस्ट पॉईंट. मार्केटने स्वतःला रिबॅलन्स केलं, स्वतःला मार्केटने रिबॅलन्स केलं ह्या एरियावरती एक्झॅक्टली. प्राईस इथून अगेन अप साईडला आपल्याला मूव्ह करताना दिसते. सिम्पल मॉडेल होतं खूप, म्हणजे खूप सिम्पल. एक ब्रेकअप स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, देन थोडं करेक्शन येतं, प्राईस अप जाते. नेक्स्ट टाइम प्राईससाठी इंड्युसमेंट असते, कॅरेक्टर चेंज असते. कॅरेक्टर चेंजच्या खाली प्राईस येते, इमिडिएटली इथून चॉक बनवते, डाऊन साईडला ते ऑर्डर्स फिल करते, प्राईस अप साईडला घेऊन जाते, बॉस नवीन बॉस बनवते. म्हणजे बुलिश ट्रेंडला पुढे कंटिन्यू करायचं होतं मार्केटला ऑलरेडी, पण इथे हे जे बायर्स होते ना, त्यांच्या जे काही बायर्स होते ना, एवढ्या प्रमाणात इथे लिक्विडिटी नव्हती.
म्हणून मार्केटने ह्या लोचा कॅरेक्टर चेंजच्या लोचा वापर केला लिक्विडिटीचा आणि ऑर्डर्स फिल करून प्राइस देन अप साईडला निघून गेले. खूप सिंपल आहे. अजून एक एक्झाम्पल समजून सांगतो की जेणेकरून तुम्हाला थोडंसं व्यवस्थित समजून येईल. सो ठीक आहे, गोल्डचा चार्ट आहे, 45 मिनिटची टाइम फ्रेम आहे. प्रिव्हियस स्ट्रक्चर मार्केटने ते काय केलेलं आहे, क्लिअरली एकदम ब्रेक केलेलं. ओके, एक बुलिश ब्रेकआउट स्ट्रक्चर. देन व्यवस्थित समजून घ्या, बाईंग, सेलिंग, अगेन बाईंग. सेलर एंटर झाले, इथे आल्यानंतर सेलर एक्झिट झाले, बायर्स प्राइसला अप साईडला घेऊन गेले. ओके, हा मार्केटचं काय एक इंडुसमेंट एरिया आहे, एक आयडियम पॉईंट आहे. आयडियम पॉईंटच्या खाली जर बघितलं आपण तर मार्केटकडे फुटप्रिंट म्हणून काय आहे, हा एक प्रॉपर रिजेक्शन एरिया आहे. ठीक आहे, आयडियम अचीव करते प्राइस, आयडियम अचीव करून प्राइस इथे काय करते, एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, प्रॉपरली ह्या लेवलला मार्केटने एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी केली. चेंज इन स्टेट डिलिव्हरी झाल्यानंतर प्राइस अगेन रिट्रेसला येते. रिट्रेस करून प्राइस ह्या ओबीला टॅप करते आणि ओबीला टॅप करून मार्केटमध्ये एक बुलिश मुवमेंट येते अप साईडला आणि प्राइस अप जाऊन काय करते, अगेन एक नवीन क्लीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार करते. ओके, हे नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर प्राइसने तयार केलं. आयडियम नंतर मार्केटमध्ये बायर्स कुठून एंटर झाले, ह्या लेवलपासून एंटर झाले. ओके, हा पॉईंट बायरचा आहे, इथून बायर मार्केटमध्ये एंटर झाले. आता हा एरिया रिमूव्ह करूया आपण, हा एरिया रिमूव्ह करू, इथून बायर्स एंटर झाले. तर मार्केटसाठी ह्या अप ट्रेंडमध्ये हा प्रोटेक्टेड हायर लो आहे आणि हा जर ब्रेक झाला ना तर मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. हा मार्केटचा प्रोटेक्टेड हायर लो आहे आणि हा जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. मग आता इंडुसमेंट कुठे आहे, इंडुसमेंट समजून घ्या. प्राइस अप जाते, डाऊन येते, अप जाते, डाऊन येते, अप जाते, डाऊन येते, अप जाते. तर मार्केटकडे फर्स्ट इंडुसमेंट इथेच आहे, ह्या सी लेवलवरती एक क्लीन इंडुसमेंट मार्केटकडे इथे आहे आणि ही अचीव झाल्या मार्केटमध्ये हायर हाय सेट झालाय, म्हणजे ब्रेकअप स्ट्रक्चर सेट झाले नवीन, जे कंप्लीट झालं पाहिजे. पण आता याच्या खाली जर सपोज मार्केटला असं वाटते मार्केट मेकरला की अप जाण्यासाठी तेवढी लिक्विडिटी नाहीये, ठीक आहे, तर मार्केट मेकर अशा डायमंडना अशा एरियांचा वापर करतं. अशा वेळेस मार्केट मेकर अशा एरियांचा वापर करतं. मग आपण बघूया प्राइस काय करते स्ट्रक्चरमध्ये. प्राइस आयडियम अचीव करते, मार्केट थोडंसं ऑर्डर ब्लॉक पासून प्राइस अप साईड जाण्याचा पूर्ण ट्राय करतात, बार्स येतात बट सेलर स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, प्राइस अगेन थोडीशी अप जाते, अफगाणाचा प्राइस पुन्हा डाऊन साईडला मूव्ह करते आणि इथे पाहतो मी आता जिथं कॅरेक्टर चेंज होणार त्या एरियापर्यंत प्राइस पोहोचली. प्राइस तिथून थोडीशी अप साईडला निघाली, प्राइस लोच्या खाली आली कॅरेक्टर चेंज करण्यासाठी. कॅन्डल इथे ओपन झाली, डाऊन साईडला गेली आणि मार्केटमध्ये अशी कॅन्डल क्लोज झाली असती तर अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला असता. पण प्राइस इथे क्लोज न होता, ह्या लेवलवरती क्लोज न होता थोडी ह्या टाईपची कॅन्डल क्रिएट करते. इथे व्यवस्थित पहा, ह्या कॅन्डलला, ही कॅन्डल प्रिव्हियस जो काही लो पॉईंट आहे याच्या खाली क्लोज नाहीये, जस्ट वीक सोडला आणि वरती येऊन क्लोज झाली. म्हणजे मार्केटने काय केलं, चॉकची लिक्विडिटी स्वीप केली, बेरिश कॅरेक्टर चेंज येतो ना त्याची लिक्विडिटी स्वीप केली. का, कारण हा एक्सटर्नल पॉईंट आहे, याच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉप लॉसेस आहे. हे सगळे इथले बायर्स ज्यांनी स्टॉप लॉसेस इकडे नसेल लावले त्यांनी सगळ्यांनी याच्यात खाली स्टॉप लॉसेस लावलेले. A to Z बायर पूर्ण सगळ्यांना मार्केटने सेलर बनवलं आणि त्यांना सेलर बनवून मार्केटने A to Z बाईंगची ऑर्डर फिल केल्या. हे कन्फर्मेशन ह्या कॅन्डलचं. आता एवढं कन्फर्मेशन इनफ नाहीये तर आपण वेट करू की मार्केट काही चेंजेस आहे ते दाखवतं का. प्राइस इथून अप साईडला जाते आणि अप साईडला जाऊन प्राइस इथे काय करते, प्रॉपरली कॅरेक्टरला चेंज करते या लेवलवरती. इथे झालं कॅरेक्टर चेंज. आता कॅरेक्टर चेंज झालं, कन्फर्मेशन भेटलं बाईंगचं आपल्याला की मार्केटने 45 मिनिटमध्ये ब्रेकऑफ स्ट्रक्चर तर बुलिश पूर्णपणे बनवलेलं होतं, सगळ्या गोष्टी सेट होत्या मार्केटच्या. चॉकची लिक्विडिटी घेऊन एक नवीन चॉक तयार केला, अप साईडला फ्लाय करण्यासाठी प्राइस रेडी आहे, स्मार्ट मनी रेडी आहे, बाईंग करायची आहे. कुठे बाईंग करणार, स्ट्रॉंग बाईंगच्या अगोदरची बेरिश कॅन्डल एक ऑर्डर ब्लॉक आहे आपल्यासाठी आणि ह्या ऑर्डर ब्लॉकला बस आपल्याला काय करायचं असतं, मार्क करायचं असतं.
आणि प्राइस जेव्हा ऑर्डर ब्लॉक वरती येईल तेव्हा आपल्याला बाईंगचा प्लॅन करायचा आहे. हा एक ओबी झोन आहे प्रॉपरली आपल्याकडे. ओबी पासून बाईंग करू, ओबीच्या बिलो आपला स्टॉप लॉस प्लेस करू आणि टार्गेट वरती असलेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला करू. कारण मार्केटने बुलिश सिग्नल दिलेला आहे. बुलिश सिग्नलनुसार टार्गेट काय असलं पाहिजे, नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे टार्गेट असलं पाहिजे. प्राइस अशा टाइमला काय करते, डाऊन साईडला येते, इमिडिएटली अप जाते. मार्केटने इथे फेअर व्हॅल्यू गॅपला फिल केलं आणि फेअर व्हॅल्यू गॅपला फिल करून चॉक नंतर मार्केटने ते काय बनवलं, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलं. आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या खाली असलेले लो मार्केटसाठी काय असेल, इंड्युसमेंट असेल. आता अजून प्रोबॅबिलिटी वाढली की या ऑर्डर ब्लॉकमधून प्राइस अप साईडला जाईल. देन प्राइस अगेन थोडीशी अप जाण्यास ट्राय करते, बट प्राइस अप जात नाही, प्राइस डाऊन साईडला येते. इंड्युसमेंट, ट्रेंड ओव्हरऑल अप आहे मार्केटचा, डाऊन साईडला येऊन प्राइस करते ऑर्डर ब्लॉकला इथे टॅप. आणि ऑर्डर ब्लॉकला टॅप झाल्यानंतर जे स्मार्ट मनी त्यांच्या पोझिशन्सला ओपन करतात ना, त्या पोझिशनचं एक्सपान्शन पहा तुम्ही कशा पद्धतीने होतं अप साईडला. देन प्राइस अप जाऊन काय करते, एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते पूर्णपणे. मी तुम्हाला सांगितलं की टॉप बॉटम टू टॉप पकडते तो या मुवमेंटमध्ये. जेव्हा प्राइस अशी चाललेली असते आणि स्वीप करून अप जाते ना, बॉटमपासून टॉप पकडते तो. आणि जेव्हा प्राइस अशी चाललेली असते ना, आयडियम चॉक याला स्वीप करून अशी येते, टॉप टू बॉटम पकडतो. सेलिंगचा टॉप टू बॉटम, बाईंगचा बॉटम टू टॉप. स्ट्रॅटेजी नाही आहे कोणती, हे फक्त प्युअर लॉजिक आहे. एक्सटर्नल लिक्विडिटी नंतर प्राइस स्वतःला चालू ट्रेंडमध्ये पुन्हा कंटिन्यू करू शकते. ते स्मार्ट मनीच्या हातामध्ये, आणि स्मार्ट मनी सिग्नल देते. ते सिग्नल कसं समजून घ्यायचा, तर या पद्धतीने समजून घ्यायचा. कारण खूप सारे लोकांना असं वाटतं की एक नवीन व्हिडिओ म्हणजे काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी आहे आणि यामध्ये आता हेच आम्हाला वापरायचं आहे. अरे ह्या थेरॉटिकल गोष्टी आहे सगळ्या. चार्टवरती ज्या तुम्हाला तयार होताना दिसतात, दररोज जेवणामध्ये आपण एकच भाजी वापरू शकतो की नाही वापरत, कंटाळा येतो. सेम मार्केटचा अल्गोरिदम असा, एकच गोष्ट रिपीट नाही होत. या सगळ्या त्या सायकल्स आहेत ज्या मार्केटमध्ये चालतात. आणि तुम्हाला जर सगळ्या सायकल माहिती आहे तर तुमच्या समोर तयार होणाऱ्या सायकलला तुम्ही ओळखू शकतात. नाही ही तीच सायकल आहे, नाही ही सायकल आहे, या सायकलमध्ये असं होतं. ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. तर ही व्हिडिओ त्यासाठी ज्याचं माइंडसेट ट्रेडरसारखं आहे, ही व्हिडिओ त्याच्यासाठी नाही जो उठला 2-3 महिन्यापासून मार्केटमध्ये आलेला आहे आणि गॅम्बलिंग करत आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा माइंडसेटसुद्धा ट्रेडरसारखा असला पाहिजे, स्मार्ट मनीसारखा असला पाहिजे. तेवढं क्रिएटिव्ह, ॲक्टिव्ह, हुशार या गोष्टी माणसामध्ये असल्या पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे हे समजून घेण्यासाठी. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. फ्रेंड्स, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ही व्हिडिओ एक लाईक, एक कॉमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करणं एवढं तर डिझर्व करते. आणि जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम धमाकेदार कंटेंट असेल, ते पण व्हॅल्युएबल असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन करण्याचा ट्राय करेल.